एका आईची 5ही मुलं जन्माला येताच मृत्युमुखी पडली. काय होतं यामागचं भयंकर कारण? पूर्वजन्मातील एक पाप तिच्या आयुष्याला शाप बनून चिकटलं होतं. पण श्री गुरूंच्या कृपेने तो शाप कसा दूर झाला? चला जाणून घेऊया श्री गुरुचरित्राच्या 20व्या अध्यायातील ही अद्भुत कथा. श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय भक्तांना श्रद्धा, कर्म आणि गुरुकृपेचे अमूल्य तत्व शिकवतो. आज आपण पाहणार आहोत अध्याय 20वा, ज्यामध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या भक्तेचे पिशाच्च बाधेतून रक्षण करून तिला संतती सुखाचा आशीर्वाद दिला. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की औदुंबर क्षेत्री श्री गुरु आजही भक्तांच्या श्रद्धेला प्रतिसाद देतात. शिरोळ गावात गंगाधर नावाचा वेदाभ्यासी ब्राह्मण आणि त्याची धर्मपत्नी राहत होते. त्यांना 5 पुत्र झाले, पण दुर्दैवाने एकही जिवंत राहिला नाही. अनेक उपाय करूनही काहीच फल मिळाले नाही. शेवटी त्यांनी ज्ञानी ब्राह्मणांचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितले की पूर्वजन्मी त्या स्त्रीने एका ब्राह्मणाकडून घेतलेले ऋण परत केले नव्हते. त्या दुःखामुळे त्या ब्राह्मणाने आत्महत्या केली आणि पिशाच योनीत जाऊन तोच तिच्या संततीचा नाश करीत होता. हे ऐकून ती स्त्री अत्यंत दुःखी झाली आणि उपाय विचारू लागली. ब्राह्मणांनी तिला औदुंबर क्षेत्री जाऊन श्री गुरूंची आराधना करण्याचा सल्ला दिला. पापविनाशी तीर्थात स्नान, औदुंबर वृक्षाला जलार्पण, प्रदक्षिणा आणि श्री गुरुचरणांची पूजा करण्यास सांगितले. तिने श्रद्धेने ही आराधना सुरू केली. 3ऱ्या दिवशी रात्री तिला स्वप्नात तो पिशाच ब्राह्मण दिसला. तो संतापाने म्हणाला, माझे 100 रुपये परत दे, नाही तर तुझा वंश वाढू देणार नाही. भयभीत झालेली ती स्त्री औदुंबर वृक्षामागे लपली. तेथे तिला श्री गुरूंचे दर्शन झाले. श्री गुरूंनी त्या पिशाच्याला विचारले, तू हिला का त्रास देतोस? त्यावर त्याने आपली व्यथा सांगितली. श्री गुरूंनी त्याला समजावले, ही माझी भक्त आहे, हिला त्रास देऊ नकोस, ही यथाशक्ती तुझे उत्तर कार्य करेल, त्याने तुला सद्गती मिळेल. श्री गुरूंच्या दिव्य आज्ञेसमोर तो नम्र झाला आणि त्याने तिच्या छळ सोडण्याचे मान्य केले. यानंतर श्री गुरूंनी त्या स्त्रीला आशीर्वाद दिला, तुझे पाप नष्ट होईल, तुला पूर्णायुषी पुत्र आणि कन्या प्राप्त होती, तुझे कल्याण होईल. अशा प्रकारे श्री गुरूंच्या कृपेने तिचे दुःख दूर झाले आणि तिच्या जीवनात सुख व समाधान आले. या अध्यायातून मिळणारा संदेश, पूर्वकर्मांचे फळ भोगावे लागते, पण सद्गुरूंची भक्ती, प्रायश्चित्त आणि श्रद्धा यामुळे कठीणात कठीण दोषही दूर होऊ शकतात. गुरुकृपा सर्व संकटांवर विजय मिळवून देते. तुम्हालाही श्री गुरूंची अद्भुत लीला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला
सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट मध्ये लिहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आणि श्री गुरूंची कृपा सर्वांवर सदैव राहो. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.